नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर घरातलं फक्त भाजी दाखवली, चपात्या वगैरे झाल्या, आराध्याचा डब्बा भरला आणि आता मी चाललेली आहे सोलापूरला. तर बघू तिथं व्हिडिओ घ्यायचा झाला तर मी नक्कीच घेईन आणि मग व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं मी तेल टाकलेलं आहे. इथं तुम्ही पाहू पण शकता. तेल छान गरम झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची, लसूण असं बारीक करून घेतलेलं आहे. थोडे जिरे पण टाकलेले आहेत बारीक करतानाच. ते छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. त्याचा थोडासा असा लालसर रंग आला मिरचीला साईडून की त्याच्यामध्ये आता मी कट करून घेतलेले 2 बटाटे टाकणार आहे. तर बघा, इथं मी बटाटे छान असे पाण्यामध्ये धुवून पण घेतलेले आहे, कारण की त्याच्यामध्ये स्टार्च असतो. आणि ते छान असे आता आपल्याला परतून घ्यायचे आहे, जेणेकरून जे मी बारीक केलेले आहे मिरची, आलं, ते पूर्ण बटाट्याला लागेल. आणि ह्याला 1-5 मिनिट झाकून ठेवायचं, जेणेकरून यांना बटाटा छान असा थोडा शिजला जातो. तर इथं बघा, आपण झाकून ठेवल्यामुळे आहे ना थोडंसं कढईला चिटकतं बटाटा, पण तो नंतर निघून जातो. तर व्यवस्थित आता हे शिजले का नाही ते पण पाहिलं. आणि एक नीट करून घेतलेली मेथीची पेंडी होती, तर एक तर पुरणार नाही म्हणून मी त्यासाठी त्याच्यामध्ये बटाटा घातला आणि 2 बटाटे घातले. आणि इथं मी मसूरची डाळ पण वापरलेली आहे, त्यामुळे आहे ना मेथीच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि मुलांनाही ही डाळ खूप आवडते. तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं खालीवर. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जितकं पाहिजे तुम्ही तितकं टाकू शकता. तर मग मला इतकं बास होतं म्हणून मी इतकं टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहोत. कूट जास्त बारीक पण नाही करायचं पिठासारखा, थोडंसं त्याच्यामध्ये आहे ना ओबडधोबड शेंगदाणे असले पाहिजेत, जेणेकरून आहे ना अशा सुक्या भाज्यांमध्ये, पालेभाज्यांमध्ये टाकल्यानंतर ते खूप छान आणि टेस्टी लागतात. छान असं परतत राहायचं आणि आहे ना ह्याच्यावरती झाकण झाकायचं नाही. जर झाकण झाकलं तर भाजी पिवळी पडते. तर बघा, भाजी शिजल्यावर पण मी तुम्हाला इथं दाखवत आहे. गॅस बंद केलं आहे मी. तर बटाटा छान आणि शिजला गेलेला आहे त्याच्यामध्ये, कारण की आपली भाजी शिजायची होती ना. तर इथं पाहू शकताय. आणि भाजी पण आपली अजिबात पिवळी अशी पडलेली नाही आहे, छान अशी हिरवीच राहिलेली आहे. जर एकच भाजीची पेंडी असली तर आपण अशा पद्धतीनं मेथीची भाजी करू शकतोय. म्हणून मग मी म्हटलं चला तुम्हाला अशी दाखवावी. आणि बहुतेक मी ह्या आधीही दाखवलेली आहे. आणि आराध्याचा असा डब्बा, भाकरवडी 3 दिलेले आहेत आणि एक बर्फी दिलेली आहे, म्हणजे कधीतरी मुलांना नाही का असं काहीतरी वेगळं. तर चालले मी सोलापूरला. पण तुम्हाला सांगते की तिथं मला काही शूट घेता आलेलं नाही, त्यामुळं मग मी काही शूट घेतलं नाही. दुसऱ्या दिवशीच तुम्हाला पाहायला भेटेल. तर मी काल तुम्हाला बोलले होते की नाही मी सोलापूरला जाणार आहे. तर जाऊन आले. जे काम होतं ते पण काम झालं. तर आता पुढं पण अजून त्यांनी बोलवलेलं आहे, तर बघू आता त्याचा मुहूर्त कधी लागते. तर मग मी येताना बरंच काय काय घेऊन आले, मग त्यातलं आता तुम्हाला दाखवते जे काही मेन आहे तेवढं. तर बघा, सर्वात आधी मी तुम्हाला हे मशीनचं आहे ना, फ्रंट मशीनचं लिक्विड आहे. तर दरवेळी मी 2 लिटरचं आणते, पण ह्यावेळी 4 लिटरचं घेतलेलं आहे, कारण की त्याच्या मागचं कारण आहे की आता आराध्याला सोडायला लागते शाळेत, त्यामुळे मला सकाळी सर्व काम पटपट करायला लागते. आणि शाळेत सोडून आल्यावर आहे ना नंतर धुणं धुवायला बसायला नको वाटतंय, मग त्यामुळं घाण पण नसतात, 15 मिनिटाला कपडे होऊन जातात. त्यामुळे मग हे 4 लिटरचं मी लिक्विड आणलेलं आहे. त्याचबरोबर तिला पाण्याची बाटली पण आणलेली आहे. ही एक आणलेली आहे आणि ही एक आणलेली आहे. तर तिला कोणती आवडेल ती घेईल. आणि एक राहिली की जर चैतन्य आला तर तो नेईल, नाहीतर मग ही ठेवते घरात.
माझ्यासाठी आहे, तुम्हाला मी आधी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर ही 199 रुपयाला बसलेली आहे. त्याचबरोबर छत्री आणलेली आहे, कारण की आता पावसाळ्यात आपल्याला लागते. माझ्याकडे आधी होत्या छत्र्या भरपूर, पण मी बऱ्याच जणांना काय जणांना दिल्या पण. आणि जी गेल्या वर्षी चैतन्याला आणि आराध्याला छत्री दिलती ते त्यांच्या आजीच्या घरी ठेवून आलेले आहेत. आणि त्यांच्या आजीला ती काही छत्री सापडत नाहीये, त्यामुळे आम्ही मागितली पण नाही आणि म्हणलं नवीन घेऊया. आणि ही एक आणलेली आहे, जेणेकरून आहे ना आराध्याला पण उपयोगाला पडेल. एखाद्या वेळेस ती चालत आली चुकून तर तिच्याकडे छत्री असावी. तिला रेनकोट आहे, पण ती आहे ना घेऊनच जात नाही रेनकोट, त्यासाठी मग छत्री आणलेली आहे. त्याचबरोबर इथं पाहू शकताय हे छान असं ताट आणलेलं आहे मी. तर आता हे ताट कशासाठी आणलेलं आहे तर नैवेद्य वगैरे आपण देवाला ज्यावेळी दाखवतो का नाही त्यावेळी छान वाटते दाखवायला, तर त्यासाठी हे ताट आणलेलं आहे. मग तिथं अजून ताट आम्ही पाहिली मोठी वगैरे होती, मग आमच्या आराध्याच्या पप्पांना हे पण ताट आवडलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे ताट कशासाठी तर हे म्हणले तुला एक आणि आराध्याला एक जेवणासाठी घे. तर मग मी ही 2 ताटं घेतली बरं का. पण आम्ही आता ह्याच्यामध्ये जेवणार नाहीये, कारण की आता आलेले आहेत महालक्ष्मी. तर महालक्ष्मी गणपती त्यांच्यासाठी हे एक ताट. मग मी म्हटलं ताटं तर घेतली आपण, बरोबर आहे की नाही. तर मग मी त्याच्यामध्ये आहे ना ह्या 2 वाट्या पण घेतलेल्या आहेत. इथं तुम्ही पाहू शकताय खूप छान असं हे दिसते. आता ह्याच्यामध्ये तर आपण खीर काय घालू शकत नाही, मग एका ह्याच्यात आहे ना आपण आमटी आणि एका ह्याच्या दुसऱ्या वाटीमध्ये आपण खीर ठेवायची. तर आता ह्या पितळच आहे की नाही एवढी काही कल्पना नाहीये का ह्याला कलई केलेली आहे, पण हे आत थोडंसं स्टील सारखं दिसते. त्यामुळं मग ह्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ नको ठेवायला असं म्हणलं. आणि त्यासाठी मग ही 2 ताटं झालेली आहेत. पहिल्यांदा आता आपण ज्यावेळी काय पण आणतोय तर आता हे छानच आहे, तर मग मी महालक्ष्मीसाठी हे वापरते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जीव बघूया. तर असं एवढं थोडंफार खरेदी केलेली आहे. तर तुम्हाला ह्या खरेदीमधलं काय आवडलं ते सांगा. तर तुम्हाला या खरेदीमधलं काय आवडलं ते नक्की सांगा. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.